चला सामना सुरू होतोय दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल कबसला केल्या डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न संदीप पाटील यांचा मात्र नाहीये. तोपर्यंत एकेरी धाव. लिफ्टी राठी पहा मिळतो आपल्याला भास्कर पाटील स्ट्राईक वरती. सांघिक स्वतःच आणि वैयक्तिक खातकुलं केलं गेलं एक या धावसंख्येवरती. फटका चांगला डीप मिड विकेटला फिल्डर नाहीये. चेंडू चालला पहिला टप्पा घेत असताना सीमा पार धावा मिळते. नंतर आलेला चौकार विशाल शेठ भंडारे यांच्या वतीने 3 चौकार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय सचिन मात्रे. झेल खाली नो मिस्टेक. फलंदाज बाद होईल. 5 या धावसंख्येवरती पहिला धक्का. भंडारे यांच्याकडून 3 षटकारांसाठी 2100 आणि आमचे आयोजक विशाल शेठ भंडारे यांच्याकडून 1000. पारितोषिक सातत्याने लावली जातात मात्र अद्यापर्यंत एकाही फलंदाजाला या खेळाडूला ते पारितोषिक पटकावता आलं नाहीये. वन डाऊनला खेळाडू येतो. या विशाल मडवी आलाय वन डाऊनला. चौकार आल्यानंतर लगेचच विकेट मिळाली मिलिंद मात्रे यांना. यावेळेस चांगला बॉल अगदी एस्टेन वरून जात असताना स्ट्रॉंग अपील 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 भरपूर स्ट्रॉंग केलं. अपीलामध्ये भरपूर उत्साह पाहायला मिळाला. अगदी चेंडू एस्टेनच्या वरून गेला. स्ट्रॉंग अपील होतं. पाच धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. 1-5 अशी विद्यमान स्थिती. हाफ एम्पूल फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. यांच्या वतीने लागोपाठ 3 चौकार 3 षटकार 3000 आहेत. विशालच्या बॅटमधून चौकार पाहिला. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. बॉल हवेत. फलंदाज बाद. चौकारानंतर पुन्हा एकदा बॅटर बाद होईल. धक्का दुसरा लागलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या ते एकूण 9 धावा.
मिलिंद मात्रे या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी. चला नवीन बॅटर अविनाश कारभारी नवीन बॅटर आल्यात. सेकंड ओव्हर मध्ये पाहतोय आपण संदीप पाटील. आजच्या दिवसामध्ये या आजच्या लॉट्स मधील शेवटचा मॅच आहे क्वालिफाय. फटका चांगला आहे स्क्वेअर लेगला खेचलाय पुन्हा एकदा. हो फिल्डर उपस्थित आहेत पहा. अगदी हातामध्ये चेंडू विसावला. एक धाव. हो पुन्हा एकदा हुक केलाय. बॉल चाललाय आता लॉंग लेगच्या दिशेला. चौकार 4 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. यावेळेस आउटसाइड ऑप्शनला थोडासा पिचिंग राहिला. पडल्यानंतर खाली राहतोय. पुन्हा एकदा चांगला स्लोवर चेंडू होता. चौकार आलाय मात्र 2 चेंडू डॉट सुद्धा येत असताना पाहायला मिळाले. धावसंख्या 14. पुन्हा एकदा बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. 15 ही धावसंख्या पाहा मिळतोय. चांगलं षटक राहिलंय प्रत्येक गोलंदाज मात्र आज सागाव टीमच्या वतीने चांगलं षटक पेगत असताना. लास्ट चेंडू या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा टॉपेज कॉटन बॉल करण्याची संधी आहे गोलंदाजाला. इथं झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागलाय. चांगलं कमबॅक झालंय टीम सागाव संघाचा. चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय सागाव संघाने. 2 षटकामध्ये धावा आहेत ते एकूण 15 धावा.
2 ओव्हरमध्ये फक्त 15 धाबा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा युवराज. चला आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये 15 आल्यात. चांगली पोझिशन बनवली जातो या ठिकाणी टीम सागावच्या वतीने. हो पहिलाच बॉल भरपूर बाहेर गेलाय. तोपर्यंत 1+1 2 धाबा. 2 धाबा मिळाल्यात. या ठिकाणी पाहतोय आपण बॅकफुटला जाऊन कट करत असताना एकेरी धाव. चांगलं षटक. प्रत्येक गोलंदाज इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना बिग हिट. फटका चांगला आहे. घुटना टेक. डीप मिड विकेटला षटकार. हो फटका चांगला आहे. ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. ते फिल्डर आल्यात. पंबलनेच झाले मात्र 2 धाबा. अविनाशच्या बॅटमधून या 2 धाबा येत असताना पाहायला मिळाले. मागाशी षटकार त्यानंतर 2 रन्स. तीन चेंडू झाले त्या ओव्हरमध्ये. थांबतो जरा. फटका येते सुद्धा चांगला आहे आणि चेंडू जाईल 1 बाउन्स. 4 चौकार. चला आता चौकार येत असताना अविनाश कारभार यांच्या बॅटमधून चांगला बॉल या ठिकाणी फिरून खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोर. पायचीत पकडलं गेलं. अगदी प्लम मध्ये होते खेळाडू. फलंदाज बाद. बिग विकेट. सुरेश भंडारी. तीन षटकारांसाठी 3,000 रुपये विशाल शेठ भंडारी यांच्या वतीने. सुरेश भंडारीसाठी फटका चांगला. ग्राउंड शॉट. फिल्डिंग जबरदस्त आहे.
मात्र खराब क्षेत्ररक्षण झालंय. मॅच होईल. स्कोर 34. कोणाला स्कोर पाहिजे? चला शेवटचा अंतिम षटक. पुन्हा एकदा तोच गोलंदाज येतोय संदीप आत्माराम पाटील. या षटकामध्ये चांगल्या धाबा आल्या. 2 षटकामध्ये फार कमी होत्या. या ओव्हरमध्ये तब्बल 19 धाबा आल्या. मागच्या ओव्हरमध्ये 6 आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या. आणि आता हे शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर. हो स्वीप करायचं होतं या ठिकाणी. मध्ये तोपर्यंत भरपूर बाहेर शप्पळ होऊन खेळायचं होतं. लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा मिळते. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये. डॉट बॉल आलाय. 35 धाबा. स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळतात 35. 4 षटकांचा सामना. हुक केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती राहिलेत. मात्र 2 धावेसाठी निघाल्यात आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 37. एका दुसरा मोठा फटका आला तर 40-45 धावा सुद्धा तुम्हाला आता या मैदानावरती बनवणं कठीण झालंय. हो टॅप केलंय चेंडूला. फिल्डर उपस्थित आहेत. अडतीस धाबा. स्कोरबोर्ड होते अद्यापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. चला टॉससाठी या मोठ्या गावाने उभारली. हो उकळण्याचा प्रयत्न राहिला आहे. ते पहा मिळतं आपल्याला. धाव नाही आहे. चला 2 चेंडू डॉट जात असताना पहा मिळतात आपल्याला. खरं तर चला लास्ट बॉल आहे. लास्ट. पुन्हा एकदा खेळाडू बाद. चांगले षटक. येथे डॉट चेंडू आले आणि एकूण धावा झाल्यात त्या 38 झाल्यात. 39 गरज आहे. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन
उंबारली संघाचे कॅप्टन ओके चला कॅप्टन या ना लवकर. अडतीस झाल्यात 39 ची गरज आहे. चला टॉस करू. ओके उंबारली आणि मोठेगाव यांच्यामध्ये मॅच होईल. खासदार असे आणि आमदार आलाय. टॉस मोठेगाव संघाच्या बाजूने. मोठेगावचा निर्णय मोठेगाव संघाचा निर्णय ओके फील्ड करणार आहेत. एक सन्मान करू आपण. व्यासपीठावरती मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. थँक्यू. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता जर्मन 40+ क्रिकेट संघ उंबारडे आयोजित आपण तर आमदार खासदार चषक 20 आपण तर 26 दमदार आयोजन पाहतो. बक्षीस पात्र फेरी 38 धावा केल्यात. 19 धावा युवराजच्या षटकात गेल्या. तिथून मात्र कमबॅक केलं. काही हरकत नाही. आपण 39 धावा करायच्या. सलामीची जोडी सचिन आणि चेतनला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता निलेश जाधव. जाधवचं षटक फार महत्वाचं असणार कारण दोन खूप चांगले गोलंदाज. 3 गोलंदाज नंतर पहिले राजू आपण पाहू शकता. नंतर प्रदीपला आपण पाहू शकता. कृष्णाला आपण पाहू शकता. तर मग इथून मॅच सोपी नसणार आहे सागाव 40+ संघासाठी देखील. निलेश गोलंदाजी मार्कवर. बेल्स बघा थोडंसं मंथन चमकते बेल्स. कदाचित असे प्रकारची बेल्स चमकायला लागली. चेंडू जर बाजूने गेला तर अपील देखील होईल. तर पिंटेश पाटील उद्योजक यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल देखील उपलब्ध झाली. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. निलेश गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला शॉट फाईन लेग शॉर्ट स्कोअर लेग मिड ऑन. एक क्षेत्रक्षण आपण वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. सचिन ओ पहिला चेंडू लाईन पाहावी लागणारे पंच दंडित करतायत मंथन माळी मॅन फ्रॉम भोपर. वाईटच्या स्वरूपाने गुरुदत्त सागाव 40+ संघाचे खातं उघडलं आहे कारण इथून जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राईजचा हकदार ठरणार आहे. निलेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. रटाम ऊर्ध्वकडे मार्क होता टाकला सचिन. ओ इनसाइड चेंडू मागे सरकला. यावेळेला शॉट थॉडामॅनला आपण तर चांगलं शॉट फाईन केलं. चांगलं क्षेत्ररक्षण होते. चांगली सुरुवात केली आहे निलेशच्या माध्यमातून. वाईट चेंडू फेकला तर बघा चांगलं कमबॅक बघायला मिळते. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता. डावखुरा शैलीदार बॅटर चेतनला आपण पाहू शकता. चेतन महात्रेला आपण पाहू शकता. सागाव संघ सलग तिसरी मॅच आपण तर इथून दुसरी मॅच खेळतो. तिसरी मॅच सलग खेळतायत. थकान थोडंसं जाणवत असेल 40+ पण इथून मात्र मॅच फार महत्त्वाची. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्कोअर लेग
एक क्षेत्ररक्षण म्हणून वाईट लॉंगॉनला पावसाचा मिडॉनला लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉईंट शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला क्षेत्ररक्षण म्हणून पाहू शकता. निलेश चेतन उडवलाय उंच गेलाय झेलची शक्यता आहे. बॅटर बाद बिग विकेट. पहिला गडी बाद झालाय सागा 40+ संघाचा. ग्रुपच्या माध्यमातून विकेट हॅडीसाठी 3000 कॅश प्राईज. काय ग्रुपचं नाव आहे बघा ना, बॅटरी ग्रुप. नवीन आपण तर बॅटर संदीप आत्माराम पाटील येत आहेत. उंच गेलं संदीप. संदीप आत्माराम पाटील आलेत. बॅटर बाद झाले. बिग विकेट. निलेशनी यश मिळवून दिलंय. तर मी मगाशी म्हणालो 39 धावा करायच्यात सोपं नसणार आहे. कारण जय मसोबा उंबाडी 40+ संघ घरच्या ग्राउंडवर खेळतोय. चांगला झेल पकडला गेला लॉंगॉनला. योगेशने खूप चांगला झेल घेतलाय. स्ट्रायकेला संदीप पाटील आले. P2 आपण आता P1चं षटक आहे. लक्ष्य 39 धावांचे 2 धावांवरती पहिला बॅटर बाद झालाय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षण मिडॉनला वडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू होता यावेळेला वेगाने आतमध्ये आला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या दाफलकाती आपण पाहू शकता 3 धावा. 3 धावा दाफलकाती लागल्यात. सचिन मातेसारखा जोपर्यंत बॅटर आहे तोपर्यंत गुरुदत्त सागा 40+ संघाला आशा असू शकतात की इथून ते सामना जिंकू शकतात. निलेश पुणे गोलंदाजी मार्कवर. सचिन पाहिजे आता काय करतो इथून. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. उंबारली 40+ विपक्ष मोठागाव 40+ संघाने टॉस जिंकलाय. हो चांगला चेंडू तर पाहिजे तर स्ट्रॉंग अपील केलं यावेळेला. चेंडूची पिचिंग पाहिली पंचाने कुठे पिच पडल्यानंतर चेंडू बघितलं तर लेग स्टंपच्या दिशेने जातोय त्यामुळे बाद देत नाहीयेत. इथे एक धाव मिळते. धावसंख्या दाफलकातीमध्ये पाहू शकता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. 4 धावा दाफलकातीमध्ये पाहू शकता. चांगली गोलंदाजी करतोय निलेश. सुरुवात वाईटने केली पण त्यानंतर जबरदस्त कमबॅक बघायला मिळालाय. निलेश गोलंदाजी मार्कवर शाखा संदीप. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षक होतंय. राजू आहे तिथे 5 धावा दाफलकाती लागल्यात. 5 धावा दाफलकाती लागल्यात. चेंडू बाकी आहेत अजून या षटकातील विचार केला तर एक चेंडू बाकी आहे. निलेशचं कौतुक करेल. चांगली गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी केली. कारण की आपण तर यजमान संघ त्याला माहिती या मैदानावर कशा प्रकारे खेळायचं कशा प्रकारे गोलंदाजी करायची. आता मिड ऑफला देखील अविनाशला आपण पाहू शकता. निलेश ओ लिडिंग एज झेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट सोडलाय झेल. 2 धावा मिळतात का पाहिजे. लेझी क्रिकेट. बिग विकेट मिळाला. सचिनचा विकेट मिळाला असता. आता इथून झेल सोडलाय की सामना सोडलाय. येणारे आपण मित्र 18 चेंडू 32 ची गरज आहे. नसीब आपण म्हणतो ना किस्मत देखील आपण आता बहादूर का साथ देते आणि ते नशिबाची साथ मिळाले सचिनला. सचिन व्हायचं काय करतो आता. येणारे 18 चेंडू 32 ची गरज आहे. होतं कधी कधी असं आपण तर जो क्षेत्ररक्षक झेल सोडत नाही तो कधी कधी चुका करतो. क्रिकेटमध्ये असं आहे कोणी चूक करू शकतोय. कपिल भंडारी यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. तर कपिल भंडारी यांचा सन्मान केला जाणार आहे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. रेडियम शॉप देखील आहेत. पूर्ण ट्रॉफ्यांवरती त्यांनी आपण पहिले तर नावं देखील आम्हाला टाकून दिले त्याबद्दल त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. त्यांचा सन्मान केला जातोय. दारवाडीच्या इथे आपण त्यांचा शॉप देखील आहे. आता इथून मात्र आपण आता उर्वरित 18 चेंडू 32 ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही.
10 पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा करायच्या आहेत. विकेट आपण तर मिळाला असा सचिनचा, पण सचिन बाद झाला नाहीये. राजूचं षटक फार महत्वाचं असणार आहे. कोलोली इन कडून स्ट्राईकला संदीप पाटील आपण पाहू शकता. हो, पायचित्र पुन्हा एकदा अपील केलं जातंय. एक धाव इथून कंप्लीट केले तर एक बायच्या स्वरूपात. धाव संख्या 8. आठ धावा तापलकाती लागल्या आहेत. मॅचची मगाशीच म्हणाल होतो की सहजासहजी आपण तर जयमसा उंबाडे सगळं सोडणार नाहीये. इथून बॅटिंग करायला राजू गोलंदाजी मार्कवर. बॅकफुट जाऊन कट करायचं होतं यावेळेला. राजू भोईर प्रत्येक चेंडूवरती अपील करतायत. चांगला चेंडू होता हा, देखील चांगला चेंडू होता. सिंगल डबल आपण आता सिंगल काही बिघडणार नाहीये. दबाव वाढणार आहे बॅटरवरती. इथून अत्यंत गरज आहे चौकार षटकाराची. कृदत्त सागाव 40+ संघाला जिंकण्यासाठी. 9 धावा तापलकाती लागल्या. धावा येत नाहीयेत. पहिल्या षटकात निलेशने चांगली गोलंदाजी केली. ओ फटका चांगला ओव्हर पिच मिळालाय, पाठवून दिलाय मिड विकेट सीमारच्या बाहेर. मच निडेड षटकार. जवळ येतोय. 15 धावा ताफलकाती लागल्यात. ओव्हर पिच मिळाला आणि सरळ पाठवून दिला आपण तो मिड विकेट सीमारच्या बाहेर. खूप लांब गेलाय, लांब पल्ल्याचा षटकार. चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे. मॅच बॉलर आहे बघा. प्रेक्षक खूप चांगले. 15 धावा धावफलकाती लागल्यात. कारण 39चं लक्ष. राजू पण त्या गोलंदाजी मार्कवर. ओ यष्ट्या उद्ध्वस्त परफेक्ट यॉर्कर चेंडू. षटकाराचं प्रत्युत्तर दिले. बॅटर बाद. युवराज पाटील आलेत. 15 धाव संख्येवरती आपण तर दुसरा गडी बाद झालाय. चेंडू बाकी अजून या षटकातील विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहेत. कारण 39चं लक्ष असताना धावफलकाती धावा लागल्यात. आपण पहिले तर 15 धावा लागल्यात. 24ची गरज आहे अजून. इथून 14 चेंडू 24ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. युवराजने बेतोडे संघाविरुद्ध खूप चांगली बॅटिंग केली, पण आता गोलंदाजी खूप चांगली आहे संघाकडे. राजू पुण्याचा गोलंदाजी मार्फत. राजू भोईर हो उंच गेलाय. तोला चेंडू लागलाय. योगेश येतोय. जेल ड्रॉप. 2 धावा इथून मिनिटात कापायचंय. गोलंदाज काय करेल मग. 22ची गरज आहे अजूनही. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता यावेळेला 17 झालेत. दोघांनाही जीवदान मिळालेत. राजू भोईरला अजून एक विकेट मिळाला असता. राजू भोईर पूल केलाय. डाऊन दी ग्राउंड. डिप स्क्वेअर लागला चेंडू. वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आले त्यांना बीट करून मच निडेड चौकार. 21 धावा धावफलकाती. 39ची गरज असताना. दिवा विरुद्ध देखील असाच आपण तर समीकरण आलं होतं. 12 चेंडू 18ची गरज आहे. इथे देखील सागाव 40+ संघाविरुद्ध असंच समीकरण आलंय. पण आता 2 बॅटर खूप चांगले आहेत. समोर युवराज आहे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण तर एक चौकार आलाय. युवराजला जीवदान मिळालं. तर कॅचेस विन द मॅचेस. बॉल बघा कोणता येतो मैदानावर.
सेवू देखील येत आहेत, सुभाष मुंडे त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच त्यांना खेळायची. एक जबरदस्त क्रिकेटर, त्यांचे सुपुत्र देखील लेदर क्रिकेट खेळत आहेत. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा असणारे सुदर्शन देखील महेंद्र म्हात्रे बरोबर काहीतरी बातचीत करत आहेत. गुरुवार आता अर्ध्या तासाने सुरू होतील. साई बाबाचा वार सुरू होईल. 18 धावेंची गरज आहे 12 चेंडूमध्ये. 39ची गरज असताना धावसंख्या धावफलकातील लागल्या त्यावेळेला आपण तब्बल 21 धावा धावफलकातील लागल्यात. 12 चेंडू 18ची गरज आहे. मॅच संपली नाहीये कारण कृष्णा मगाशी याच कृष्णाने मॅच टर्न केली होती. 2 विकेट्स घेतल्या त्या आपण. तर गोलंदाजी देखील चांगली केली. 6 धावांचं षटक घातलं होतं. आता पुन्हा एकदा योगेश त्याच क्षेत्रामध्ये झाले मिड विकेटला. आत्ता पाहायचं सचिन म्हात्रे काय करतोय. ज्या सचिनला जीवदान मिळालं होतं तो सचिन आता इथून पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो. कॅचेस विन द मॅचेस. योगेशला आपण लॉंग ऑफला पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षणे. कृष्णा गोलंदाजी मार्कवर आमच्या समाजाच्या कक्षाने करू टाकला सचिन म्हात्रे. बॅकपुढे जाऊन कट केला. या वेळेला 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 22. उर्वरित समीकरण येणारे 11 चेंडू आणि गरज 17ची. सचिन म्हात्रेला माहिती आता थांबणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता कृष्णा. स्टाकेला युवराज पाटील. जीवदान मिळालंय. एक चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. भरपूर मोठी गॅप आपण पाहू शकता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. लॉंग बॉलला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बदल केला. कृष्णा राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो. स्टाकेला युवराज पाटील. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. काय घडतंय मैदानावर. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. चौकार जातोय का पाहायचंय इथे. युवराज पाटील बघा धावतच नाहीयेत. 3 धावा कंप्लीट आहेत. 4 झाल्या असत्या. 40+ क्रिकेट असं आपण बघितले तर रेग्युलर क्रिकेट ग्रामीण क्रिकेट जगदीश पाटील आपण सातत्याने बघतो की खेळाडू झेल उडाल्यानंतर धावाच पूर्ण करत नाहीत. 3 धावा मिळत आहेत. प्रयत्नच केले नाहीयेत दोन्ही क्षेत्ररक्षकांनी. थर्ड मॅन आणि फाईन लेगने. 25 धावा धावफलकात. कृष्णा पण इथं गोलंदाजी मार्कवर. शाकला सचिन. बॅकपुढे गेलाय. पंच केलाय. चेंडू चालला. या वेळेला स्वीपा कव्हरला. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 झाल्या आहेत. धावसंख्या धावफलकात 27. कृष्णा यांनी जर 3 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक रोहिदास यांच्याकडून. रोहिदास भोईर यांच्याकडून. ATM खुला केलाय. नाही ATM गुगल पे फोन पे चालतात आता. कामेश जाधव यांचं देखील आगमन. चांगला चेंडू तर फुलरलेचा चेंडू. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 होत आहेत का पाहायचंय. 1च धाव. मानस होतं धाडस नव्हतं. 28 धावा. 11ची गरज आहे 2 39ची गरज असताना आपण तर धावा झाल्या धावफलकात आपण पाहू शकता. या वेळेला 28 11ची गरज आहे. चेंडू बाकीत अजून विचार केला तर 8 चेंडू 11ची गरज आहे. मगाची देखील असा सामना रंगला होता आणि तशाच प्रकारचं मुवमेंट आहे क्रिकेटमध्ये. 1-1 धाव फार महत्वाची असते दिनेश. 1-1 धावेने संघ जेव्हा पराभूत होतो ना तेव्हा रात्री झोप येत नाही. कृष्णात हा पुढचा चेंडू. ओ हा चेंडू वेगवान होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. 1 चेंडू अजूनही बाकी या षटकातील. संजय खारुक यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दादा आपल्यापेक्षा आधी टॅली माहिती असते सर्वांना. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. झेल कोण पकडणार आता. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. 9ची गरज आहे. येणारे 6 चेंडू. डीजे
येणारे 6 चेंडू 9ची गरज आहे. बॅटची मागणी केली बघा, जरा बॅट द्यायची. युवराज पाटील नशिबाचा धनी ठरतोय. मॅच संपली नाही अजूनही. तर प्रदीप सारखा गोलंदाज आहे, ज्या प्रदीपने मगाशी आपण भेट तर 11 धावा डिफेन्स केले होते, तो प्रदीप आलाय. पण आता 9 आहेत, 2 कमी आहेत. कारण सचिन सारखा बॅटर आहे. एक मोठा फटका मॅचची हवा निघेल, पण एका 2 डॉट चेंडू विकेट्स मॅच मध्ये वापसी करेल. जेव्हा कमिटी मेंबर्स कडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅच फार महत्वाची बघायला मिळते. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. जो जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफीचा हकदार ठरू शकतोय. भावेश लोखंडे यांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही दादा, तुम्ही कोणत्याही टोपण नावाने बोला, हरकत नाही. आम्ही बोलल्यानंतर नंतर आम्हाला बोलतात. आम्ही तुम्हाला विनंती करू, तुम्ही फक्त आम्हाला रेग्युलर कमिटी मेंबर्स कडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. मॅच कोणी जिंको कोणी हरो, फक्त क्रिकेट चांगलं खेळलं जातं दिनेश. कारण जरी दिनेशच्या गावचा संघ असेल, आमच्या गावचा संघ आहे, कोणी पराभूत आहे, आम्हाला आमचं काम करायचं इथे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर यावेळेला येतोय एक अप्रतिम गोलंदाज, ज्याने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. आपण आता दिवा संघाविरुद्ध प्रदीप आलाय, पण प्रदीपला आता संरक्षण करत 9 आपण धावेंचं प्रदीप कोलोली एनकडून. स्ट्राईकला सचिन खेचलाय, आडव्या बॅटने पाठवून दिलाय, स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर षटकार. पाच चेंडू 3ची गरज आहे. रवी म्हात्रे यांचे सुपुत्र देखील आले आहेत, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. लहान मुलं बघा ना, श्याम एवढा जर अभ्यास करायला सांगितलं तर करणार नाहीयेत. काय घडलंय मैदानावर? युवराजला घाई जास्ती आहे. आता येणारे 4 चेंडू 3ची गरज आहे. मॅच इथून सुनील येतोय. 4 चेंडू 3ची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. सचिन प्रदीपने आपण इथे एक चेंडू डॉट घेतलाय, डॉट काढलाय, विकेट्स मिळालाय. पण सचिन सारखा बॅटरने ज्यांनी षटकार मारलाय, सामन्यामध्ये वापसी केली आहे. जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइजचा हकदार ठरेल. कोणता संघ ठरतो पाहायचंय, जेव्हा 40+ की आपण तर सागा 40+. प्रदीप मॅच मध्ये वापसी करतो. प्रदीप लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करतोय. टाकला सचिन. हो, चांगला चेंडू, डॉट होता इथे. आता 2 धावेंची गरज आहे. येणारे चेंडू बाकी आपण बोलले तर 3 चेंडू 2ची गरज आहे. मॅच होती कुठे, आली कुठे बघा. पहिला चेंडू षटकार गेला, 5 चेंडू 3ची गरज. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. बाईच्या स्वरूपात एक धाव आली. यष्टीरक्षाने चूक केली. सुनील स्ट्राईकला आलाय. 2 धावेंची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये बॅट कडे का? यस. नाही, मॅच जर जिंकली उंबाडे 40+ संघाने आरके धाब्यावर विकास जाधव यांच्याकडून काय पार्टी पार्टी. क्या बात आहे. प्रदीप गोलंदाजी मार्कवर ड्राईव्ह केला, एक डाव कंप्लीट केली. एकच मिळणार आहे. आता 1ची गरज आहे. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. 1ची गरज आहे. महत्वाचा चेंडू आहे. कंपल्सरी चेसिंग आहे.
सुनील भोईरे. दोन चेंडू एकची गरज आहे. क्लोज क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. प्रदीप तू सचिन. ओ इनसाइड आउट आणि अशा तऱ्हेने सागाव संघ पुढच्या फेरीत दाखल होते. वेलपेट सचिन आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेच आम्ही घोषित करू. नशिबाचे खरंच सचिनचा जेल सुटला आणि तिथून मात्र सामना गमावा लागला. हाडलं ग उंबाडे प्लस संघ. प्रयत्न खूप चांगले केले. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेच आम्ही घोषित करतोय. मॅच त्याने खूप चांगली बॅटिंग केली. सचिन सलामीला आला, नाबाद पारी खेळला आणि सामना जिंकून दिलाय सागा 40+ संघाला. तर सचिन या सामन्याचा